नमस्कार मित्रमंडळी. आज तुम्हाला एक खरंच बरं का, आपल्याला मराठी धर्मात असू द्या किंवा म्हणजे आदर्श सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये आता आपल्याकडं काय असतं, आमंत्रण द्यायला आता काय काय बरं का, बऱ्याच जण काय करायला लागले ते आता पत्रिका वगैरे छापत नाही. ते आता काय काय आता डायरेक्टली फोनवरूनच निमंत्रण देते ती. माझ्या तर मध्ये उलट वेस्टेज जे खर्च करायचं आहे का नाही, ह्याला 10, 15, 20, 25, 30,000 किंवा 50,000 जे काय आता पत्रिकानुसार, तर आपण ज्या पत्रिका छापतो का नाही, त्या पत्रिका जी छापलेल्या असते त्या प्रत्येकजण देवदेवतांचं फोटो त्याच्यावर टाकतं ती, किंवा प्रत्येकजण आपापल्या म्हणजे कुलदैवत असन किंवा गणपतीचा असन किंवा आपल्या दैवताचा फोटो असन, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वगैरे बी फोटो असतात बऱ्यापैकी, म्हणजे पाठीमागं टाकलेलं असतं. म्हणजे जे त्याच्या ते आता जे त्याला वाटतं बाबा याला आपण आपल्या देवाचा आपल्या ह्याचा फोटो टाकावा, म्हणजे त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण होतं काय माहिती आहे का, जे फोटो आपण जे फोटो टाकतो का ना, आता बघा ही पत्रिकाच आहे, हे कशा कोणाचं नाव वगैरे काय दावत नाही. तर ही पत्रिका अशी आहे, हे असा फोटो ज्योतिबा फोटो आहे देवाचा. आता हे लग्न झाल्यानंतर काय होतं, लग्न झाल्यानंतर आता कुठला जर माणूस, आता ही देव आपण ह्याला देव मानतो, देव आहेच, तर मग ह्यांचा अपमानच होतोय ना. कारण ते केरा कचऱ्यात किंवा मग बाहेर फेकून दिलं जातं. मग आता ही आपण हाय असं तर ठेवू शकत नाही आणि ठेवतच नाही. ठीक आहे, कोण कशाला ठेवतंय तेव्हा. मी म्हणतो बाबा मग ही जी असं जे होतंय, किंवा आपल्या शिवरायांचा फोटो असतील, मग त्यांचं स्थान आपल्यात कुठं आहे, आपल्या हृदयात आहे, बरोबर का. मग ज्या ठिकाणी आपलं देवदेवता आहेत, जे आपले पूजनीय आहे ते, किंवा आपलं जे काय म्हणायचं, शिवाजी महाराजांचं तर देवाच्या पलीकडं जरी म्हणलं तरी आपल्या आपल्या अंतःकरणात त्यांचं स्थान आहे. तर मग अशा देवदेवतांचं जे फोटो जे टाकते ती का नाही, म्हणजे पत्रिकांवर पण असं, म्हणजे त्या ठिकाणी आता होतं काय, त्याचा योग्य वापर होत नाही. योग्य वापर होत नाही म्हणजे मला काय म्हणायचं, आता पत्रिकावरती त्या पोस्टरवर जे छापलेलं असतं का नाही, हे पोस्टरवरती छापलेलं ते आता लग्न झालं की माणसं काय करते, ती घेते ती उचलून फेकून देते ती. मग ती कुठं बी पडतं ना. मग त्या ठिकाणी मग ती सगळ्यात मोठा म्हणजे मला वाटतं तसं नाव व्हायला पाहिजे. आपलं जी काय हे येतं का नाही, देवदेवता असतील, गणपतीचा फोटो असेल, मारुतीरायाचा असेल, प्रत्येकजण प्रत्येक समाजामध्ये किंवा जे त्याचे आपण म्हणजे फोटो टाकते ती, तर हे चुकीचं आहे. हे आपण म्हणजे हे सगळ्याच माणसांना जाणवलं पाहिजे, किंवा याला आपण आता निमंत्रण पत्रिका होतं एवढं कमी झालं त्या बरं का, पण तरी पण टाकते ती कोण कोण.